एक झरा आहे. पावसात तर काय कमाल वाटत असेल ना हे. तर काय जणू यंदाच्या वर्षात मी पहिल्यांदा हा ब्लॉग करते. खूप टाईम झाला आपण आपल्या चॅनलवरती कुठलाच ब्लॉग पोस्ट नाही केला आहे, म्हणून आज मी ह्या वर्षाचा पहिला ब्लॉग म्हणून कोंडेश्वरला आलो आहेत आपण. सो चला माझ्यासोबत तुम्ही पण दर्शन करूया कोंडेश्वर महादेवाचं. हे बदलापूरला स्थित आहे मंदिर. सो आता एवढी गर्दी नाही आहे इथे सध्या तरी, पण पावसाळ्यातून खूप गर्दी असते आणि सोमवार असेल तर जास्त गर्दी असते असं त्यांनी आम्हाला खाली सांगितलं आहे. चला ऑफ सीझन असल्यामुळे इथे एवढी गर्दी नाही आहे. तेव्हा तुझं फुल पडलं. आणि इथे तुम्ही येताय ना तर तुम्ही तुमच्यासोबत कॅश घेऊन या, कारण इथे UPI चालत नाही. सो आपण कोंडेश्वर मंदिरात आलेलो आहोत. इथे आहे गाभारा इकडचा कोंडेश्वर मंदिरातला. बघू शकता छोटूसा आहे, सुंदर असं छोटं मंदिर आहे. ते हे पिंड आहे शिव, त्यासोबतच इथे गणपती बाप्पा आणि देवी आहेत. छान अशी पिंड आहे ते. पॉझिटिव्हिटी इथे अशी फील होते ना, इतकं छान आणि इतकं मस्त वाटतं हे वातावरण इकडचं. प्लस तुम्ही इथे बघू शकता ना, इथे बाहेरच पावसाच्या वेळी अशी मस्त नदी बनलेली असते, झरे बिरे वाहत असतात. आता पाऊस नसल्यामुळे ते सगळं सुकलं आहे, पण हे जे वातावरण आहे इकडचं इतकं शांत आहे ना, इतकं पॉझिटिव्ह फील होतं आहे. कमाल. तुम्ही इथे या, इकडचं दर्शन घ्या आणि पावसात आलात तर अजून चांगलं आहे. दाखवते इथे नदी जी बनते ती कुठे असते आणि झरे कुठून वाहतात. सध्या तर इकडे पूर्ण सुखं पडलं आहे, पण पावसात जर तुम्ही इथे आलात ना तर खूप छान वाटतं. बघा इथे बघू शकता माझ्या मागे तुम्ही, इथे पूर्ण ना असं पाण्याने भरलेलं असतं. छान वाटतं एकदम. पावसाचे रील्स तुम्ही बघितले पण असतील कदाचित इंस्टाला यूट्यूबला वगैरे. रील्स बघूनच मी पण इथे आली आहे. सध्या पाणी नाही आहे पण ठीक आहे, खूप शांत वातावरण आहे. मी तुम्हाला दाखवते. चला. इथे पाणी नसल्यामुळे आम्ही एवढी मशागत पार करून इथे आलो आहे. सो इथून एक झरा वाहतो पावसाच्या वेळी आणि तिथून एक झरा वाहतो आणि हे दोन मंदिर आहेत इथे. फुल आहे इकडचा. ह्यात पण बारीक 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 मासे आहेत, दिसत असतील तुम्हाला. पण ॲज युजल लोकांनी इथे पण प्लास्टिकच्या पिशव्या वगैरे टाकून ठेवलेल्याच आहेत. बारीक बारीक मासे आहेत. स्वच्छ पाणी आहे खूप. मस्त यार. हे रॉकीत ना, हे रॉकी. सो गाईज, तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला आणि हे दर्शन कसं घडलं ते मला सांगा, ठीक आहे. आणि तुम्हाला इथे यायचं असेल ना, तुम्ही बदलापूरवरनं या, ट्रेन पकडा आणि इथून रिक्षा वगैरे भेटते बदलापूर स्टेशनवरून इथे येण्यासाठी. पण आय विल सजेस्ट, ही खूप आतमध्ये आहे, तर तुम्ही तुमची जी पब्लिक ट्रान्सपोर्ट न वापरता तुमचं ट्रान्सपोर्ट घेऊन या. जो प्रायव्हेट ट्रान्सपोर्ट असतो तो तुम्ही घेऊन या आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हाला हा मंदिर इकडचं परिसर कसं वाटलं. आणि प्लीज तुम्हीही विजिट करा. फक्त एवढंच की इथे येत आहे तर ही जागा स्वच्छ ठेवा, जशी आहे तशीच नीट स्वच्छ ठेवा. निसर्गाच्या जवळ ही जागा आहे तर आपण न घाण करता इथून गेलेलं परवडेल ना. व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि तुम्ही पण तुमच्या फॅमिलीसोबत इथे या, विजिट करा. पावसाळ्यात जर तुम्ही आलात तर तुम्हाला इकडचं जो वातावरण असेल तो खूप सुंदर असं वाटेल. पूर्ण हिरवंगार पाण्याने नदीने भरलेलं. सो या, नक्कीच या. आणि जर तुम्ही इथे येताय ही व्हिडिओ बघून तर मला कमेंटमध्ये टॅग करा आणि कळवा कसं वाटतंय तुम्हाला पण इथे येऊन, कारण मला तर इथे खूप पॉझिटिव्ह आणि खूप शांत वाटलं आहे. व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटनला टिंग करा
आणि आपल्या व्हिडिओला प्लीज जास्तीत जास्त शेअर करून अजून व्ह्यूज वाढवा. त्याने कसं होईल, मला थोडं मोटिवेशन मिळेल तुमच्यासाठी असे चांगले चांगले व्हिडिओज बनवायच्या. आणि ह्या वर्षी तर आपण लगातार व्हिडिओ पोस्ट करणार आहोत. सो प्लीज माझ्यासोबत असंच जोडलेलं राहा. चला बाय.